नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आजचा जो व्हिडिओ आहे तो आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी याबद्दलचा आहे. याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर वर्षभरातली जी पवित्र एकादशी असते ती कोणती असते, तसेच भगवान विष्णू या दिवशी 4 महिन्यांसाठी योग निद्रेत का जातात? जर ते योग निद्रेत जातात तर सृष्टीचे संचालन नेमकं कोण करतं? चातुर्मासाची सुरुवात याच दिवसापासून का होते? आणि या 4 महिन्यात जे सृष्टीचं संचालन असतं ते भगवान शिव, श्री गणेशजी, श्रीकृष्ण भगवान आणि आदिशक्तीची उपासना आपण करत असतो, तर ती का केली जाते? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व या प्रश्नांची उत्तरं पुराण आणि परंपरा आणि तसेच अध्यात्माच्या आधारावर जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात वर्षभरात 24 एकादशी येतात. त्यापैकी आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. तिला देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि पद्मा एकादशी अशी विविध नावं आहेत. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस म्हणून आपण नाही मानत, तर ती म्हणजे संपूर्ण सनातन परंपरेतील एक नव्या आध्यात्मिक पर्वाची सुरुवात असते. आणि याच दिवशी भगवान विष्णू जे असतात ते क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जात असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. देवशयनी एकादशी म्हणजे नेमकं काय? ज्या दिवसापासून भगवान श्री विष्णू हे योग निद्रेत जात असतात त्या दिवसाला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आणि ही जी निद्रा असते भगवान विष्णूंची ही अनन्यसाधारण आहे, कारण हिचं जे महत्त्व आहे ते परम अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे. आणि मग आपल्याला साहजिकच एक प्रश्न पडतो की आपल्या जे सृष्टीचे पालनहार आहेत श्री विष्णू भगवान, हे जेव्हा योग निद्रेत असतात तेव्हा या सृष्टीचे पालन नेमकं करतं कोण? संचालन नेमकं करतं कोण? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात येत असतो. तर सनातन धर्मात विश्वाच्या संचालनासाठी त्रिमूर्तींची संकल्पना सांगितली आहे. तर ती म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, भगवान विष्णू सृष्टीचे पालन करतात आणि भगवान शिव जे आहे योग्य वेळ आली की संहार करून नव्या सृष्टीसाठी मार्ग मोकळा करत असतात. हे आपल्याला सगळ्यांना तर माहीतच आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जात असले तरी त्यांच्या दैवी इच्छेने विश्वाचा जो हा क्रम आहे तो अबाधित राहतो, कारण ब्रह्मदेव सृष्टीचे चक्र पुढे नेतात, भगवान शिव तपश्चर्या आणि धर्मरक्षणाशी संबंधित कार्य करत राहतात, तर माता लक्ष्मी समृद्धी आणि पालनपोषणाचं जे प्रतीक आपण मानतो त्या भगवान विष्णूंसोबत असतात. आणि म्हणूनच ही जरी योग निद्रा असली भगवान विष्णूंची तरी त्यांचं कार्य थांबत नसतं, तर ते अखंड चालत असतं. आणि पुन्हा एक प्रश्न येतो, चातुर्मास म्हणजे काय? तर भगवान विष्णूंच्या योग निद्रेसोबतच चातुर्मासाची सुरुवात होत असते. चातुर्मास म्हणजे 4 पवित्र महिने, ते म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन. चातुर्मासातील प्रत्येक महिन्याचे एक दैवी महत्व आहे. आषाढ महिन्यात आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करतो. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णूंच्या उपासनेला एक विशेष महत्त्व प्राप्त होत असते. याच काळात महाराष्ट्रातील लाखो लोक जे आहेत ते वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात. आषाढ आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवण्याचा संदेश देत असतो. आषाढी एकादशी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आठवते ते म्हणजे विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या विविध ठिकाणांहून निघतात. वारकरी मोठ्या जल्लोषात पंढरपूरमध्ये दाखल होतात आणि टाळ, मृदुंग, अभंग, हरिनामाचा गजर आणि तसेच ज्ञानोबा, माऊली, तुकाराम चा जयघोष होतो आणि संपूर्ण महाराष्ट्र हा जो आहे भक्तिमय होत असतो. आणि ही जी वारी असते ती केवळ यात्रा नसते, तर समानता, सेवा, प्रेम आणि भक्ती याचा जिवंत संदेश असतो. श्रावण महिन्यात आपण शिवशंकराची आराधना करतो, पूजा करतो, कारण जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भगवान शिवशंकराला श्रावण महिना किती प्रिय आहे. तसेच श्रावण महिन्यातच श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करत असतो आणि तसंच
श्रीकृष्णांनी आपल्याला धर्म, कर्मयोग आणि भक्तीचा संदेश दिलेला आहे. नंतर येतो तो भाद्रपद महिना. भाद्रपद महिन्यात आपण गणेश चतुर्थी साजरी करत असतो. म्हणजे श्री गणेश भगवान जी असतात त्यांची आपण पूजा करतो, आराधना करतो. जसं की आपल्याला माहिती आहे, श्री गणेश भगवान म्हणजे बुद्धी, विवेक आणि शुभारंभाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण बाप्पाच्या आशीर्वादाने करत असतो. आणि पुढचा महिना येतो तो म्हणजे अश्विन महिना. अश्विन महिन्यात आपण नवरात्रोत्सव साजरे करत असतो. म्हणजेच दुर्गा देवी, सरस्वती देवी, लक्ष्मी देवी असे देवीचे जे विविध रूप आहेत त्याची आपण पूजा करतो, आराधना करतो. आणि सत्य, ज्ञान आणि शक्ती याच्या बळावर प्रत्येक संकटावर कशी मात करू शकतो याची शक्ती आपल्याला नवरात्रोत्सवामध्ये मिळत असते. जेणेकरून धर्माचा जो विजय आहे तो कसा होतो हे आपल्याला नवरात्रीत देवीच्या आराधनेतून कळत असते. अशा प्रकारे जरी भगवान श्री विष्णू हे योग निद्रेत गेलेले असतात, तरी ह्या 4 महिन्यात सृष्टीचे पालन कसे होते, संचालन कसे होते हे आपण यातून आपल्याला कळते. कारण की भगवान शिव जे आहेत ते रक्षण करतात, श्रीकृष्ण भगवान असतात, श्री गणेश भगवान असतात, आदिशक्ती असते. यांच्या सहाय्याने भगवान विष्णू या सृष्टीचे पालन करतात. आणि ह्या 4 महिन्यानंतर प्रबोधिनी एकादशीला पुन्हा भगवान विष्णू जे असतात ते जागृत होतात आणि पुन्हा अशुभ कार्यांना सुरुवात होते. अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. जय जय रामकृष्ण हरी.